इथे मी अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे. त्यातलं अर्धं तूप आपण कढईत टाकूया. त्यात 2 वाटी रवा टाकायचा. रवा आपल्याला छान एक 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर जे उरलेलं तूप होतं ना, ते तूपसुद्धा यात टाकून परत रवा छान हलकासा रंग बदलेपर्यंत खरपूस असा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. आता इथे मी 1 वाटी पिठी साखर टाकली आहे आणि परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून हे मिश्रण 15 मिनिटं आपण साईडला ठेवूया. आता हे मिश्रण छान व्यवस्थित एकदा मिक्स करून मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. इथे मी विलायचीचे दाणेसुद्धा टाकले आहे, म्हणजे फ्लेवर खूप छान येतो. आता हे मिक्सरमध्ये फिरवून आपल्याला पेढ्यासारखं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त पेढ्यासारखं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता इथे मी ना आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत. परत हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लगेच आपण याचे लाडूसुद्धा तयार करून घेऊया. तर बघू शकता मस्त असे आपले अजिबात कुठलाही पाक न बनवता पटकन अर्ध्या तासात तयार होणारे लाडू तयार आहे. तर एकदा तुम्ही या दिवाळीला हे लाडू नक्की बनवा.